एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या। रक्ताच्या नात्यालाच काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना अंबरनाथ मधून समोर आली आहे। वडिलांच्या निधनानंतर कोट्यवधींच्या मालमत्तेवर डोळा ठेवून सख्या आई आणि दोन भावांनी मिळून आपल्याच बहिणीची फसवणूक केल्याचा आरोप आहे। बनावट मृत्यूपत्र तयार करून बहिणीला संपत्तीतून बेदखल करण्याचा डाव रचण्यात आला। मात्र स्टॅम्प पेपरच्या तारखेमुळे संपूर्ण बनाव उघड झाला आहे। या प्रकरणी आई, दोन भाऊ आणि दोन साक्षीदारांविरोधात गुन्हा दाखल झालाय। माझं नाव अर्चना करंजुले आहे। माझ्या दोन भावाचे नाव संतोष करंजुले, प्रशांत करंजुले आणि आईचं नाव सुनंदा करंजुले आहे। माझे वडील जे आनंदराव करंजुले यांचं निधन झालं होतं, जे गुलाबराव करंजुले यांचे सख्खे भाऊ आहे। यांनी एक फॉर्जेड विल बनवली होती आणि ती नोव्हेंबरमध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जी कोर्टात दाखल केली, जी मला माहिती नव्हती, ती आपल्याला नोव्हेंबरमध्ये कळाली। त्याची तक्रार मी जी नोव्हेंबरपासून देण्याचा प्रयत्न करत होते, त्याची FIR आता महात्मा फुले पोलीस यांनी नोंद करून घेतलेली आहे। मॅडम, नक्की काय म्हणजे तुम्ही जो अर्ज केला होता तो काय होता? अर्ज असा होता की माझे वडील एक्सपायर झाले 2022 मध्ये आणि दोन वर्षापासून मी माझ्या भावांना सांगते की आपल्याला कोर्टात जायचंय, सक्सेशन सर्टिफिकेट काढायचं आहे, वारस दाखला काढायचा आहे। 2 वर्षापासून ते हा हो करत होते आणि टाळाटाळ करत होते। 2025 मध्ये त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं, पण ऑक्टोबरमध्ये जेव्हा मी ई-कोर्ट ॲपवर गेले तेव्हा त्यांनी ऑलरेडी प्रोबेट कोर्टामध्ये फाईल केलं होतं आणि मला त्याच्यामध्ये डिफेंडंट म्हणून माझं नाव टाकलं होतं। जेव्हा मी तिथे गेले आणि मी जी बिलची प्रत घेतली, ती बघताच क्षणी कळालं की त्याच्यामध्ये माझ्या वडिलांच्या ज्या सह्या होत्या त्या बनावट होत्या। तुरंत मी 30 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि मीडियालाही मी याचं कळवलं होतं नोव्हेंबरमध्ये। गेल्या 6 महिन्यापासून मी धावपळ करते की FIR फाईल करून घ्यावी पोलीस स्टेशनमध्ये। या पोलीस स्टेशनपासून कल्याण पोलीस स्टेशन, ठाणे कमिशनर, इथे सगळीकडे गेले होते, पण थोडी त्यांनी दिरंगाई केली। त्यानंतर मला ह्या स्टॅम्प पेपरची, जो बिलमध्ये हा स्टॅम्प पेपर यूज केला आहे, ज्याचा नंबर आहे 73AA 416812, याची सारखी शंका मला येत होती। त्यामुळे मी त्याचा मुंबईला प्रधान मुद्रांक कार्यालय इथे एक RTI एक ॲप्लिकेशन दिलं। त्याच्यामध्ये मी या स्टॅम्प पेपरची माहिती कळवली। जेव्हा तिथून लेखी रिप्लाय आला, तो धक्कादायक होता की हा जो स्टॅम्प पेपर आहे हो ऑलरेडी 2023 ऑक्टोबरमध्ये बाहेर निघालेला आहे। मग जर हा स्टॅम्प पेपर ऑक्टोबर 2023ला तिथून बाहेर निघाला आहे, तर माझ्या वडिलांनी बिल ही 2022 मध्ये कशी बनवली असेल? म्हणजे याचा अर्थ ही बिल पण फॉर्जेड आहे आणि हा स्टॅम्प पेपर पण फेक आहे। आणि जेव्हा DCP, आपले जे झोन 3चे DCP आहे अतुल झेंडे सर, यांच्याकडे मी गेले, त्यांना मी हा रिप्लाय दाखवला, तेव्हा त्यांनी त्यांचे अधिकारी पाठवून तिथे त्यांनी ते शहानिशा केली आणि नंतर महात्मा फुले पोलीस स्टेशनला त्यांनी आदेश दिले फॉर्जरी, चीटिंग याच्या थ्रू गुन्हा दाखल करण्यासाठी। तुम्ही हा जो गुन्हा दाखल केला त्याच्यात कोणाकोणाला आरोपी बनवले? याच्यामध्ये मी माझे 2 भाऊ आहे, आई आहे आणि याच्यामध्ये 2 विटनेस आहे। त्या विटनेसची कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे। त्यांनी तिथे त्या फोनमध्ये मला प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की त्यांनी माझ्या वडिलांना कोणत्याही प्रकारचे सिग्नेचर दिलेले नाही आहे। त्यामुळे सगळे पुरावे आपल्याकडे जेव्हा आले त्यानंतरही पोलिसांनी याच्यामध्ये FIR फाईल करून घेतलेला आहे। हे जे प्रकरण आहे आता हे राजस्वाशी संबंधित आहे, तर तुम्ही हा जो गुन्हा दाखल केलेला आहे तो पोलीस स्टेशनला केला, तर यापुढे यांच्यावरती उचित कारवाई व्हावी, राजस्वाचा घोटाळा वगैरे केला, त्यामुळे आणखीन गुन्हा दाखल करायची किंवा अन्य काही कारवाईची प्रक्रिया केली आहे का? हो, तुमच्या माहितीकरता सांगते, स्टॅम्प पेपर हे जे प्रकरण असतं हे कन्करंट आहे आपल्या भारतामध्ये। याचे राईट्स आपल्या स्टेटकडे पण आहे आणि सेंट्रलकडे पण आहे। सेंट्रलकडे असे आहे की स्टॅम्प पेपर जो असतो त्याचा प्रिंटिंगचा अधिकार हा सेंट्रलचा आहे आणि विकत घ्यायचे जे राईट्स असतात ते आपल्या स्टेटकडे आहे। त्यामुळे स्टेटकडे ते बिल फॉर्जेड आहे याचा गुन्हा तर मी केलेला आहे, FIR फाईल झालेली आहे। CBI कडे पण मी लवकर गुन्हा दाखल करणार आहे की हा स्टॅम्प पेपर, हा जो फ्रॉड स्टॅम्प पेपर आपल्याकडे सर्क्युलेट होतोय याची दाट शक्यता आहे। म्हणजे याचा अर्थ कल्याण, अंबरनाथ इथे अजूनही
बॅकडेटेड स्टॅम्प पेपरचं सर्क्युलेशन होतं, जसं आपण तेलगी स्कॅममध्ये बघितलं तसं.